नमस्कार, मी आविदास आपलं भोकर या फेसबुक पेजवरती स्वागत करतो. निवडणुका झाल्या, आता उत्सुकता लागली ती निकालाची. पण यापूर्वी निवडणूक काळामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या, या घडामोडींचा फायदा कुठल्या पक्षाला होणार, कुठल्या पक्षाला तोटा होणार, याविषयी विशेष चर्चा करण्यासाठी अ, सकाळ समूहाचे तालुका बातमीदार, ज्येष्ठ पत्रकार बाबुराव पाटील आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करूया की एकंदरीत ही निवडणूक त्यांच्या दृष्टीने कशा प्रकारची होती. नमस्कार पाटील साहेब. नमस्कार. आपल्याला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये कुणाचं पारडं जड असेल? पारडं जड म्हणून आता सांगता येणार नाही. त्याचं कारण असं आहे की मतदार आणि जे उमेदवार आहेत ते कोणीच आत्मविश्वासानं सांगणं आलेत की आम्ही येतो म्हणून. मतदारांशी मी चर्चा केली बरीच, पण ते सुद्धा सांगणं आलेत की मी यांना मतदान केलं हे येऊ शकते. बरं. त्याच्यामुळे याच्यावर आता काहीच सांगू शकतात. भोकरमध्ये किंवा भोकर मतदारसंघामध्ये म्हणजे एखाद्या ठराविक पक्षाला, भाजपाला विरोध करण्यासाठी काँग्रेस पक्ष तेवढा मजबूत आहे? नाही. साहेब जेव्हा काँग्रेसमध्ये होते तेव्हा काँग्रेस मजबूत होती. आता साहेब पक्षांतर केलंय, भाजपमध्ये आले, तेव्हा त्यांनी विरोधक ठेवलाच नाही. पण आता ह्या निवडणुकीच्या वेळेस सगळे विरोधक एक झाले. तरी पण साहेबांनी त्यांची चाल जाऊ दिली नाही. त्यांचा गनिमा कावा त्यांनी वापरलेला आहे. त्याच्यामुळं ते शक्य होऊ शकतं. तरी पण जुनी भाजपा आणि नवीन भाजपा हा जो काही अंतर्गत विषय आहे, तर ह्यांचं मलोमिलन आत्ताही झालं किंवा झालं नाही असं आपल्याला वाटतं का? झालं नाही, मनोमिलन झालं नाही. जे जुने निष्ठावान कार्यकर्ते आहेत त्यांना यांनी विचारलंच नाही. बर. जे नवीन पक्षात आलेत किंवा यांचे कार्यकर्ते होते जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, बर, त्यांनाच यांनी लिफ्ट दिली. त्याच्यामुळे ते कार्यकर्ते नाराज झाले. याचा काही परिणाम होईल येणाऱ्या मतदानावरती किंवा निकालावरती? जरूर होणार, जरूर परिणाम होईल. बीजेपी म्हणल्यानंतर एकंदरीत आपण हिंदुत्वाकडे बघतो. मुस्लिम मतदारांचा कुठल्या पक्षाला जास्त फायदा होईल? तुम्हाला एक सांगतो, ही जी निवडणूक झाली भोकर नगरपालिकेची, ही पूर्ण जातीच्या नावावर निवडणुका झाल्या. मुस्लिम मतदार कधीच बीजेपीला मतदान करणार नाही. बर. पण साहेबांनी सांगितलंय मतदारांना की तुम्ही बीजेपी म्हणून मला मतदान करू नका, मला बघा, अशोक चव्हाणकडे बघा, तुमच्या काही समस्या असतील मी सोडतो, वरिष्ठ पातळीवर काही असेल, पण तुम्ही मला म्हणून मतदान करा. त्याच्यामुळं काही मुस्लिमांची मतं भाजपला मिळाली. एवढंच. साहेब म्हणतायत की माझ्या पक्षाकडे बघून मतदान नका करू, माझ्याकडे बघून मतदान करा. पण स्थानिक हे जे काही उमेदवार होते किंवा साहेबांचे स्थानिक जे काही कार्यकर्ते आहेत, ह्यांच्यावर जो काही मतदारांचा रोष आहे, ह्या रोषाचा परिणाम साहेबांना या म्हणजे या मतदान प्रक्रियेमध्ये किंवा निकालामध्ये भोगावा लागेल असं आपल्याला वाटतंय? जरूर ते परिणाम होणारच. कारण का साहेबांनी जे उमेदवार दिलेत ते उमेदवार योग्य दिले नाही. त्यांनी जर उमेदवार योग्य दिले असते तर लोकांनी विश्वासही केला असता. पण त्यांनी योग्य उमेदवार दिला नसल्यामुळे त्याचा परिणाम नक्की होणार. त्यांना बहुमत गाठता येईल पण खिचडी होणार. म्हणजे 22 नगरसेवक आहेत, ते 22चे 22 नगरसेवक भाजपाचे येणार नाही. त्याच्यात राष्ट्रवादीचे काय येणार, काँग्रेसचे काय येणार, काय अपक्ष सुद्धा येणार. निवडणुकीची जी काही प्रक्रिया होती ही बघताना काही लोकांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. त्यांच्याकडून असं लक्षात आलं की बाबा विरोधी पक्ष म्हणल्यानंतर एकंदरीत एक 30 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या पाठीमागं 50-60 मुलांचा फक्त ओघ, ह्याला पार्टी म्हणता येणार नाही असंही काही लोकांचं म्हणणं होतं. तर विरोधक म्हणून ते कितपत बीजेपीसाठी जड किंवा एक विरोधाची बाजू म्हणून आपल्याला दिसतील? बरोबर जड जाणार भाजपला. विरोधकांनी साहेबाला कोंडीत, तुम्हाला पहिलेच सांगितलं, साहेबाला कोंडीत पकडण्यासाठी त्यांनी व्यूहरचना केलेली आहे पूर्ण. त्याच्यामुळं हे भाजपला त्यांनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते काही ना काही अंश त्याच्यावर परिणाम होणार. पण जर मागे थोडंसं वळलो तर जसं की महाराष्ट्रभर गाजलेला मुद्दा ओबीसी मराठा होता. आपल्याला वाटतं की या स्थानिक संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ओबीसी आणि ओबीसी वर्सेस मराठा हा वाद इथे उफाळला आणि त्या गोष्टीचा निकालावरती काही परिणाम होईल? जरूर परिणाम होईल. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. इथली नगराध्यक्षपदाची आरक्षण ओबीसी याला सुटलेलं आहे, सर्वसाधारण साठी सुटलेलं आहे. या ठिकाणी आता उमेदवार सर्वसाधारणचा द्यावा का ओबीसी द्यावा याच्यासाठी बराच वेळ गेला, खल बराच चालू होता. शेवटी साहेबांनी ओबीसीच चेहरा या ठिकाणी दिला. त्याच्यामुळे ओबीसी आणि मराठा वाद याचा परिणाम या निवडणुकीवर नक्की होईल.
मराठा वोटर मराठा मतदानालाच उमेदवाराला मग करतील, ओबीसीला करतील. या निवडणुकीचं चित्र बघता बहुजनांचा चेहरा सुद्धा म्हणून एक राष्ट्रवादीकडनं नागनाथ घिशवाड उभे होते. तर आपल्याला असं वाटतं का की बहुजनांचं मत तिकडे वळेल? जरूर वळेल, कारण का आजपर्यंत घिशवाड साहेब हे राजकारणात सक्रिय आहेत, त्यांना मानणारा वर्ग आहे. त्याच्यामुळं बहुजनाचे जे मतदार आहे नक्कीच त्यांच्याकडे वळतील, त्याच्यात वाद नाही. बर. आजपर्यंतच्या निवडणुकीमध्ये निवडणूक या विकासावरती व्हायच्या, निवडणूक या धर्मावरती व्हायच्या, पण यावेळेसच्या निवडणुका बघितल्यानंतर असं तुम्हाला वाटतं का की ह्या निवडणुका जातीमध्ये झाल्या, जरूर किंवा जातीच्या हा, विचारावरती, झाल्या. जातीवरती निवडणुका झाल्या? जरूर जातीवरच झाल्या निवड, हे सत्य आहे. का असं का? आता लोक जातीलाच वळणार ना, त्याच्या जातीकडेच वळणार, मुस्लिमकडे वळणार, वंचितकडे वळणार, बीजेपीकडे वळणार. त्याच्यात काही बदल झाले नाही. जातीच्या समीकरणावरच निवडणुका झाल्या. हे जातीचं समीकरण जर असंच चालत राहील तर कुठेतरी विकासाचं समीकरण बाजूला जातंय, आपल्याला असं वाटतंय? नाही, विकासाचं रुकत नाही ना. कोणी समजा निवडून आला त्याला विकास करावाच लागणार ना. लोकांना त्यांनी आव्हान हे दिलेले, आश्वासने दिलेली आहेत, ती आश्वासनं पूर्ण करावंच लागतील. समजा त्यांनी आश्वासनं पूर्ण नाही केली तर नंतर त्यांना फटका बसणार त्याचा. त्याच्यामुळे त्यांना काही ना काही अंशी करावंच लागणार. सर्वसामान्य मतदार म्हणून तुम्ही सुद्धा या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये एक मतदार म्हणून येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा असतील, आणि ओव्हरऑल बघितल्यानंतर होणाऱ्या भावी नगराध्यक्षाकडून एक सुजाण मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा असतील? आतापर्यंत जेव्हापासून नगरपालिका स्थापन झाली तेव्हापासून काँग्रेसची सत्ता होती. आता साहेबांनी पक्ष बदलला, आता ते भाजपात आले. आता आल्यानंतर जे काही निवडून येतील, बीजेपीच्या असतील, काँग्रेसच्या असतील, राष्ट्रवादी असतील, त्यांनी लोकांच्या समस्या, आता लोकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत की आमच्या नगरपालिकेत काम झालं नाही, बऱ्याचशा पाणी पुलाखालून वाहून गेलेलं आहे, त्यांना सावरलंय त्यांनी. पण आता येणाऱ्या नवीन जे फ्रेश नगराध्यक्ष नगरसेवक आहेत त्यांनी लोकांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजेत. त्यांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत, लोकांना 3-3, 4-4 चक्रा मारावं लागतं, नगरपालिकेला कामं होत नाहीत. एक नगरसेवक निवडून आल्यानंतर कधी वार्डात गेला नाही. लोकांच्या समस्या तशाच आहेत. त्याच्यामुळे लोक नाराज आहेत पहिल्याच्या नगरसेवकावर. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती होऊ नये अशी मतदारांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा त्यांनी पूर्ण करायला पाहिजे. हे जे काही नगरसेवकांचा विषय आला, एकंदरीत दोन्ही बाजूचे जे काही पॅनल होते, दोन्ही पॅनलमध्ये सर्व नवयुवक होते. तुम्ही या निवडणुकीकडे कसं बघाल की नवयुवकांची ही टीम आहे? कसं आहे, नवयुवकाची टीम आहे, मान्य आहे मला. पण या आताच्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष जर एक सोडला तर बाकी कोणीही बुजुर्ग माणूस नाही, जे वैचारिक आहे, संयमी आहे, असं एकही उमेदवार तिथं नाही. सगळ्याच पक्षांनी नवयुवकाला स्थान दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडून कामाचा जोम आहे, ते करतील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण केले तर त्यांना नंतर चॉईस करतील, नाहीतर नाही. या सर्व सभ्य परिस्थितीकडे बघितल्यानंतर की गड बीजेपीच राखू शकेल का? गड बीजेपी राखू शकेल, पण त्यांना अवघड जाणार, अवघड गेलेलं आहे. पहिल्यासारखी ही निवडणूक सोपी राहिली नाही. पहिलं कसं वन शो होते साहेब, आता तसं राहिलेलं नाही. त्यांना या निवडणुकीमध्ये तळ ठोकून राहावं लागले. आणि त्यांनी वरिष्ठांना चर्चा केली असेल बा कोणी सभा घेण्यासाठी, पण त्यांना सांगितलं असेल की बा तुम्ही एवढे मोठे स्टार प्रचारक आहात, स्वतःच आम्ही कशाला यावं. त्याच्यामुळे त्यांनी एकही सभा घेतली नाही. विरोधकांनी सभा घेतल्या, पण साहेबांनी एकही वरिष्ठांची सभा घेतली नाही. त्यांनी स्वतः हँडल केले. बर. जो काही बीजेपीच्या विरोधामध्ये म्हणा, किंवा जे काही 2 उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे, बीजेपीचे उमेदवार होते भगवानराव धंडवे आणि काँग्रेसचे उमेदवार होते संदीप कोंडलवार. एका बाजूला बघायला गेल्यानंतर बीजेपीने एक अनुभवी माणूस, वयाने हे अनुभव, राजकारणाचाही अनुभव आहे, आणि एकंदरीत विरोधी पक्षामध्ये बघायला गेल्यानंतर एक नवनिर्वाचित उमेदवार आहे, युवा उमेदवार आहे. एक मोठी आशा, अपेक्षा, उमेदीने तो निवडणुकीमध्ये उतरलेला आहे. जर सुदैवाने तो निवडून आला तर आपल्याला वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये भोकरमध्ये त्यांनी जे काही गोष्टी बोलल्या, जे काही बदल तो घडवून आणण्याचे स्वप्न मतदारांना दाखवलं, तो पूर्ण करेल. कसं आहे, आता ते या राजकारणात सक्रिय आहेत. संदीप पाटील गौड काँग्रेसचे, आणि त्यांचा स्वभाव चांगला आहे. त्याच्यामुळं नवयुवक जे मतदार आहेत ते संदीप पाटील गौड यांच्या बाजूने आहे. राहिला प्रश्न आता मुस्लिमांचा, मुस्लिम मतावर सगळं काय, दलित आणि मुस्लिम मतावर सगळं काय अवलंबून आहे. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की या ठिकाणी MIM आजपर्यंत नव्हतं.
हो. या ठिकाणी MIM उभं टाकलेलं आहे. त्याच्यामुळं मुस्लिम मतदारावर बरंच काही अवलंबून आहे. आत्ताची सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो. समजा मुस्लिम मतदार जर त्या मोमीन मौलानाकडे गेले MIMकडे, तर कदाचित ते बी निघू शकतील अशी शक्यता आहे. कारण का त्यांचं 9,000 10,000 त्यांची वोटिंग आहे. त्याच्यापैकी 7,000 वोटिंग झालेली आहे. म्हणजे एकंदरीत त्रिशंकू निवडणूक होती त्रिशंकी ही. होईल. आज मुस्लिम मतदारावर अवलंबून आहे निकाल आणि याचा फटका काँग्रेसला बसू शकेल किंवा BJPला बसू शकेल. सगळं काही त्या मुस्लिम मतदारावर अवलंबून आहे, दलित आणि मुस्लिमावर. राज्यामध्ये साहेबांचं राजकारण, त्यानंतर भोकर मतदारसंघ हा साहेबांचा, आणि आता साहेबांच्या कन्या सुद्धा या ठिकाणच्या स्थानिक आमदार, आणि त्यानंतर जर अनावधानाने काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला तर काय वाटतंय आपल्याला नेमकं याकडे? काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर यांना अवघड होणार ना. BJPला अवघड होणार, कारण का पूर्ण नगरसेवक बहुमत यांचं आलं आणि नगराध्यक्ष त्यांचा का आला तर यांचे म्हणजे मन जुळणार नाहीत ना. बरं. त्यांचं वाजवणार, हे यांचं वाजवणार, त्याच्यामुळं ते वादावादी होणारच. हे ठरलेलंच आहे. काही लोकांच्या अशा प्रतिक्रिया होत्या की स्थानिक म्हणजे जसं भोकर तालुक्यामध्ये विकासाचे बाजू, विकास 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 आपण जो काय म्हणतोय, एक शासकीय मोठमोठ्या इमारती उभारणं म्हणजेच विकास नव्हे. तर या म्हणजे या इमारतीच्या पाठीमागे कुठेतरी सत्ताधारी म्हणा, कुठेतरी स्थानिक प्रतिनिधी म्हणा, मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतायत. झालेलं आहे ना, मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्यांचं. त्यांनी ते यावेळेस पूर्ण करायला पाहिजे. त्यांचा जो पक्षाचा जाहीरनामा आलेला आहे त्या जाहीरनाम्यात त्यांनी दिलेल्या गोष्टी पूर्ण करायला पाहिजे. या चर्चेमधून तुम्हाला काय वाटतंय की यावेळेस BJP का काँग्रेस? ते सांगणं कठीण आहे. कारण मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं, या ठिकाणी MIM जर चालला तर कदाचित ते बी MIMचा माणूस निघू शकेल, मोमीन मौलाना. पण ते जर कमी पडलं तर त्याचा फटका BJPला बसेल आणि काँग्रेस निवडून येईल. MIMवर सगळी काही कसरत आहे, ते त्याच्यावर अवलंबून आहे सगळं. असं म्हणायचंय की येणाऱ्या 21 तारखेला आपल्याला खिचडी खायला भेटेल. खिचडी तर होणारच की. बहुमत कसं आहे, ज्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा इतर पक्षाचे नगरसेवक आले होते. नाही तर मग ते जास्त चाललं तर मग इकडे BJPला फटका बसू शकतो. आता तर त्यांची सत्ता आहे, त्या सत्तेत सुद्धा आता दुसरे राष्ट्रवादीचे काय येतात, काँग्रेसचे काय येतात, अपक्ष काय येतात, यांना पूर्ण यांचे 22 नगरसेवक आता येत नाहीत. ही निवडणूक फार अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. त्याच्यामुळं आता तेवढं सोपं राहिलं नाही. जेवढं साहेबाला पहिलं सोपं होतं, आता तेवढं सोपं राहिलं नाही. त्यांना बरीच कसरत करावी लागली, केली आणि जनतेने बघितलं. त्याच्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नाही. याचा दगाफटका होऊ शकते, नाही झाला तर मग फायदाही होऊ शकतो. येणाऱ्या काही दिवसामध्ये निकाल लागणारच आहे. एक सुजाण मतदार म्हणून तुम्ही येणाऱ्या नगराध्यक्षाकडे किंवा येणाऱ्या होणाऱ्या नगरसेवकाकडे कुठल्या हेतूने बघताय किंवा त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आता निवडून आल्यानंतर म्हणता का? निवडून आल्यानंतर अशा शहरामध्ये साहेबांनी बराच काय विकास केलेला आहे. काँग्रेसमध्ये असताना विकास केला आहे, भाजपमध्ये आल्यानंतर विकास केला. पण ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, नागरिकांच्या, त्या मूलभूत गरजामध्ये प्रामुख्याने सांस्कृतिक सभागृह नाही, एक विरंगुळा होण्यासाठी नागरिकांना नाही. आता ते करतायत आपल्या दत्तगडावर हो, आणि त्या तलावावर ते होईल, पण सध्या काही नाही. ते बरं. त्यांनी करायला पाहिजे. बरं, तर हे होते सकाळ समूहाचे बातमीदार बाबूराव पाटील, जे भोकर येथील एक वरिष्ठ पत्रकार आहेत आणि एक सर्वसाधारण नागरिक म्हणून सुद्धा त्यांनी आपली बाजू या ठिकाणी मांडलेली आहे. तर येणारा काळ हा BJPसाठी अटीतटीचा असेल, काँग्रेससाठी अटीतटीचा असेल आणि MIM साठी एक नवी ऊर्जा देणारा असेल, असं एकंदरीत पाटील साहेबांचं म्हणणं आहे. अशाच प्रकारच्या विविध मुलाखतींसाठी आमचं हे फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर याही प्रतिक्रिया आपण कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या आम्ही येणाऱ्या काळामध्ये समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करू आणि सदरील या मुलाखतीमध्ये कुठल्या प्रकारची चूक असेल तर कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही आहे. ही सुरुवात आहे. आमच्याकडून कुठल्या चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्या आणि त्या कुठल्या प्रकारे आम्ही सुधारू शकतो यासाठीही आपलं मार्गदर्शन आमच्यासाठी तेवढंच मोलाचं आहे. तेही द्यायला तुम्ही विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट ज्ञानदेव पुरीसह मी आविदास, आपलं भोकर, आपल्या हक्काचं व्यासपीठ.